आत्ताच आपल्याकडे एक मोठी व महत्त्वाची बातमी येते। 500 व 1000 रुपयांच्या नोटांसंदर्भात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक दिलासा दिला आहे। ज्या नागरिकांकडे 500 व 1000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या नोटा घरपट्टीच्या स्वरूपात महापालिकेकडे भरता येणार आहे। थकीत घरपट्टी भरून घेण्यासाठी महानगरपालिकांना या नोटा जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्र जाहीर केले असून त्यासंबंधी सर्व महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याकडून। 500 व 1000 रुपयांच्या नोटांसंदर्भात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक दिलासा दिला आहे। ज्या नागरिकांकडे 500 व 1000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या नोटा घरपट्टीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडे भरता येणार आहेत। थकीत घरपट्टी भरून घेण्यासाठी महानगरपालिकांनी या नोटा जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पत्र जाहीर केले असून त्या संबंधित सर्व महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य शासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा 11 नोव्हेंबर 2016ला रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारण्यास परवानगी दिली असल्याने भरणा केंद्र उद्या रात्री 12 वाजेपर्यंत सलग चालू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी दिली आहे। परवा संध्याकाळच्या माननीय या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जो निर्णय घेतला, आपल्या देशामध्ये 500 आणि 1000च्या नोटा इथून पुढं चालणार नाही आणि त्या नोटा बदलण्यासाठी आपल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नागरिकांनी भरायच्या असं गेल्या 2 दिवसापासून चर्चा चालू आहे। आज महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक अर्ध्या तासापूर्वी नवीन परिपत्रक काढलं आहे। या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की महानगरपालिकेच्या ज्या काही कर असतील, म्हणजे थोडक्यात महापालिकेचे सर्व कर आजपासून उद्या रात्री 12पर्यंत महानगरपालिका सर्व कर 1000च्या आणि 500च्या नोटा स्वीकारणार आहे। तरी नागरिकांना जास्तीत जास्त आव्हान करू इच्छितो की आपण आपल्याकडचे 1000चे आणि 500चे नोटा आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही कर असतील, घरपट्टी असेल, नळपट्टी असेल किंवा विविध क्षेत्रातील सर्व कर महापालिका घेण्यास आजपासून शासनाची परवानगी मिळालेली आहे। तरी आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा तसे आदेश आमच्या महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये आम्ही आदेश जारी केलेले आहेत। तरी आपल्याला केडगाव झोन असेल, बुरुडगाव झोन असेल किंवा सावेडी झोन असेल किंवा नगर शहराचं झोन असेल किंवा झेंडीगेट झोन असेल, तर नगर शहरातील सर्व झोनमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व करसाठी 500 ते 1000 रुपयाची नोटा स्वीकारल्या जातील। त्याची मुदत आत्तापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आहे। तरी नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणे या गोष्टीचा त्यांनी लाभ घ्यावा आणि बँकांमध्येच गेल्या 2 दिवसात फक्त बँकांसाठीच त्यांनी परमिशन दिली ती, परंतु आज आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून तसं परिपत्रक मिळालेलं आहे की आत्तापासून उद्या रात्री 12पर्यंत महानगरपालिका कराच्या स्वरूपामध्ये 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जातील। प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।